काय गाई? अरे कमरला कोणाच्या मागे लागत पाय. हा सकाळी उठला का रोज उठला का सुटला. बरं ठीक आहे, जाऊ दे आई. 2-3 दिवस दे, माझ्या बघतो काम. आईला लय डोकं खाल्लं यांनी घरच्यांनी. कामाचं काहीतरी बघायला लागेल. थांब नुसतं फोन करतो. कुठे गेला याचा नंबर यार? घरच्यांनी लय डोकं खायला यायला. कामाचं काहीतरी करायला लागेल. थांब याला फोनच आहे तू. चायला जाग्याना काला फोन केलाय. काय रे यार गाणे कुठे आहे? घरच्यांनी जम डोकं खाल्लं यार. कामाची लाईन लावून कुठेतरी. ये ना इकडे चौकात, ये ना चौकात बसून बोलू. तर रोहितला बोलू. काय बोलतो? ये ना इकडे चौकात, ये ना. तू समाधान मुंबईला राहतोय ना रे, त्याच्याकडे लाव ना आपली कामाची लाईन. साम्याला का? बर करू ना. इकडे चौकात तर ये. ए गाण्या काय म्हणतो काय गाण्या? मग कामाला धंद्याला काय जातोय का नाही? काय रे एरीत नको डोकं खाऊ, नाही तर पुरा मार खाशील नाही का आता. चांगलं सांग. घरच्यांनी पण डोका खालाय. या बारीक पोरा येऊन आपल्याला काही बोलत आहे नाही का. कामाचं काहीतरी करायला लागलं आता. काय रे कुठं चालता? पुढं नाही रे, त्या गाण्याने डोका खायला. आता तू नको डोका खाऊ, मी चालू माझा. थांब ना. काय झालंय का यांचं वाला? चला बघू. मंदिर चला दर्शन घेऊन. तू रामकृष्ण हरी. काय ते विचारू बाबा. उठाइए ना. अरे गाण्या तारकला फोन कर. गाण्या काय रे, काय काम आहे? हा बोल ना. अरे ऐक ना, चौकात येतो का? अरे चौकात नाही, मंदिरात ये. मला टाइम नाही तेवढा. काय काम आहे? दुसरं काम आहे का माझं? ये लवकर. हा येतो, चालू लगेच येतो. हा ठेव. एकसारखा कॉल करीत राहते. काय असेल काय होणार. आपल्या आधी कामाची काही लाईन लाव. लाईन लावी का ना तुला? रोहितला बोलतो नाही का. आलं तिच्या. काय रे काय म्हणते? काय काम होता? कामाची लाईन लाव ना. किती दिवस झाले घरी? आम्ही तुला काय वाटत आहे का नाही? कळतंय का? काय झालं? त्याच्या ना मोकार बसवलं. हा ना, टेन्शन आलं. जाईल पुढे निघून जायला मी डायरेक्ट. ऐक ना, एक काम कर ना, ते समाधानला फोन कर ना. तू तिकडे गेलाय ना तुझं. तू मुंबईला जातोय ना? फोन कर. ठीक आहे फोन कर. रिचार्ज आहे ना? नाही ते ना एखादा असं 8 दिवस वगैरे राहते. मला हाच नंबर आहे ना? 2 नंबर करा ठेवले तू माकडा. तुला किती टाइम झाला? 2 अरे एक डिलीट झालं. एक गप आता तू लाव. काय म्हणतो बघ. रिचार्ज मार. लागला का? अरे माकडा रिचार्ज मारायचा ना. मग सांगितलं फोन. अरे नंबर आहे का? मग आहे. सेव्ह नाही करेल तू. तुम्ही ज्याला कॉल करता हा तो बिझी आहे, नंतर कॉल करा माकडानो. बिझी येऊ राहिला रे. बिझी डबल यांचे तर फोन करते काहीतरी. ऐक ना, थांब ना, आता मित्रांचा फोन नाही. अरे पोहोचव म्हणजे पहिली. अरे काल फोन केलते रे? आम्हाला ना कामधंद्याची गरज आहे. आम्हाला तुमच्याकडे यायचा होता. हा अरे कामात होतो थोडस, बोल ना. ते आम्हाला तुमच्याकडे यायचा होता. अरे ऐक ना. काय? नाही रे, आम्ही येऊ राहिलो तिकडे. ऐक ना बाबा. अरे ऐकून तर घे. हॅलो. नाही आम्हाला नाही माहित. ऐकती नाही, लगेच फोन कर. काहीतरी मॅटर केला यांनी बरं का. माझ्या डोक्याला ताण होणार यार. इथं माझेच वांदे झाले. चल काय मुंबईला जातो, काम करतो ना आपल्याला येऊन. चल लगेच जाऊ. त्याला पुढे जायचे नाही का? काय रे जाग्या? काय रे गाडीचे तार घेणार होता? काय झालं त्याचं? पैसे तर नाही तुमच्याकडे? अरे आता उभी करेल. काय हप्त्यामुळे थकलोय थोडा. हप्ता टाकत आहे. तू कसा काय टाकला? काय तू घे नाही गाडी. अरे भाऊ हेलिकॉप्टर घेऊन जाते. दगड कुठे? दगड आहे का? लोकांची गाडी कुठं दगड? अरे वा स्वतःची. तू बोलू करायला यार. ए चला पैसे द्या. चला हे दे रे पैसे. पोहोचलो आपण. गाण्या पैसे दे आपले. आपलं गाणे आहे ना गाडी. गाणे असलं टेन्शन नाही. अरे अरे
पैसे द्या ना माकडा. अरे हे काय करू? ए उतरा उतरा काय झालं? चला उतरा उतरा पैसे द्या उतरा उतरा पैसे द्या उतरा फुकट गाडी गाडी काय गाडी फुकट चालू पैसे द्या म्हणजे हे काय पैसे द्या. गाडीवाला फाय नाही पैसे द्या हे रे जाग्या पैसे पे. पैसे द्या मी याला सोडणार नाही पैसे काम कर. गाडी काढी ए भाऊ त्या गाड्याला घे हा काढ दे रे गाडी. हा, गाड्याला घे पण मला जाऊ दे या दोघांना घे. चेन काढ चेन चेन कोरगट आहे. पॅन्टची चेन चालेल का? ऑफिस हा. चला बरं. नक्की माहिती आहे काय त्याने एकदा सांगितलं मागची एरिया बिल्डिंग त्याची ना फोटो दाखवतो ना. हा काय इलेक्ट्रिक व्हेहिकल नाही काय हीच आहे नक्की. इलेक्ट्रिक व्हेहिकल नाही का? आणि हीच आहे का नक्की? या आणलाय का थोडा तू काय झाला इकडे आहे तिकडे काय झालं मला काय माहिती. काय या गाडी पाणी नाही जात आहे रे. एक काम कर जाम घर मिळून स्वतः वेळ नवा. नाही याने चल चल काय इडी दाखवून न्यावंच नाही का? चल ना काय असं ते तू तुमची नाव आहे त्यामुळं काय होतं ना? आपलं पण झोप येते समोर. चल ना पुढे काय रे कोण रे? अरे तुम्हाला लोकेशन पाठवलं होतं मी त्याच्यासाठी. आता लोकेशनचे मुंबई फिरलोय आम्ही. दमेले मी म्हणून मग आम्ही काय तुम्हाला मी त्याच्यामुळे लोकेशन पाठवलं. नाही तुम्ही लय हुशार आहे मला माहिती आहे म्हणून म्हटलं घेतलो बिंदास. सरपंच काय बोलला आम्हाला बोलतो समाधान मोठा ऑफिसर झालाय. हा ऑफिसर आहे ना बरोबर. त्याच्यामुळे बोललो तो आपल्याला कामात येईल. आणि माझं मलाच माहिती तुम्हाला काय सांगू तुम्हाला एक पाहिलंय काम तिथे जाऊन इंटरव्ह्यू द्या. नंबर एक फोन काढ नंबर दे पाहिजे दे रे जाग्या, फोन दे. ठीक आहे आम्ही जातो. तोच लोकेशन सांगितलं होतो जर का दुसरा निघाला लोकेशन टाकेल तुम्ही तिथे जा भेटा त्यांना. चला काय म्हणते काय नाही मला सांग. चल राहू दे मला. तुम्हाला म्हणलं तर येऊ नका पण आता आलेत बघा काहीतरी करू. मला या रूम मालकाने सांगितले का रूम सोडायला लागणार आहे. मी काय वस्तू बोलतो नाही ना पाहिजे. मी काय बोलतो तू चल आमच्या सोबत. बरं चल चल आवर चल हे मोबाईल हे समाधान कुठे गेला रे? काय माहिती त्या पुढे गेला. त्या आईला मी याच्यामुळे सगळं इडच इंटरव्ह्यूला बोला हा गेटच बोलावला. इथं सांगितलंय सगळं बरोबर बसा तुम्ही. तू बसलो बस रे. जग हा गावाकडे आपलं नाही कारण होता बर तुम्ही रिझ्यूम वगैरे काय आणलंय? रिझूम काय राहतात काय राहतं काय रिझूम काय माहिती आधार कार्ड तुला माहिती का? मलाच नाही माहिती त्याकडे आहे आधार कार्ड आहे. काय आणलंय काय. बरं काय आणले तुम्ही कागदपत्र वगैरे काय आहे तुमच्याकडे सध्या ते दाखवा. कागदपत्र पत्रकाराला लागले कागद आहेत का सांग कागद नाही. बापरे या समाधानच्या गावाला सर्व अशीच आहेत का काय काय माहिती. बरं आता तुम्ही काय काम करू शकता? तर आम्ही गावाकडे काय विटा वाहिल्यात नाही दगडी वाहिल्यात सिमेंट काढले. या पलटी मारली. तर तुम्हाला असं वाटतंय का ऑफिस वर्क मध्ये मी तुम्हाला ही सर्व कामं द्यायची? काही काम नाही तुमच्यासाठी इथं. चला निघा. आणि त्या समाधानला बी सांगा येऊ नको तू बी कामावर. सर समाधान काम काय करतो? समाधान हा? ना समाधान इथे आहे ना हा. तर पुसाई फरची पुसायचं वगैरे ते काय हलकी कामाचे नाही. हजार किती? 200 रुपये पर डे. घरी तवाहून 700 रुपये. हा सर बोला ना. हा काय झालं? मी काम नको येऊ? हो सर काय करता असं? हो नका सर. काय झालं? ते पोरांनी का? अहो मग मी तुमच्याकडे पाठवले ते मी त्याच्यामुळे खाली बसून राहिलो. अहो पोरं तसे चांगले आहे ते. अहो घ्या समजून ऐका सर. मला नका काढू काम. हो बसला बैल रे आपल्याला इंटरव्ह्यूला पाठवून दिलाय ते सरांनी कामाने हे काय ते साफसफाईला घेतलंय कामाला. तो म्हणतो 200 रुपये हाजरी फक्त. आपल्या गावात काय रे तू
अरे खरंच तुम्ही पोरं यार, तुमच्यामुळे मलाही काढून दिलं. काय काढायला लावल्या तिकडं? अरे गावातली पोरं राहतात काला मागं वडायला तर राहतात ना. आपण आपले मागं वडायची नाही तर मग कोणा वडायची काय रे? मग बरोबर आहे. एक काम करा आता, माझ्याशा नाही होईना काम इथं. चला घरी जाऊन निघून गावाकडं. मगाशी ते गाडीवाले ना आपल्याला गाडीच्या बाहेर काढलं. बस ना झालं का? पैसे नाही तिक त्याला. पैसे नाही हा कालाय त्याच्याकडे कुठं दिला ना आकलून दिला कामावर. धरायचं बस ना चालते का? हा मी देतो चला. चला. ए यार काय करायचं आता? भावांनो गावाकडे जाऊ आपण. कारण तुम्हाला सांगू का, गावाकडे आपण 10 वर्ष जरी राहिलो ना तरी उपाशी मारणार नाही. तुम्ही इथे ना एक दिवस मी तुम्ही म्हणले ना काय असं काम केलं, अरे चांगला जॉब सुटला माझा, तर मला शेवटी ते पुसायचं काम का होईना करायला लागेल. कारण पोट इथं भरू नाही शकत. एक दिवस पण काम नाही केलं ना तर पोट नाही भरता येणार. त्यामुळं चला घरीच चला, तिकडे गावाकडेच बघू. गावाकडे जाऊ मस्त म्हशी बिशी घेऊ, काही करू पण बघू. करायचं. जाऊ पैसे आहे का जायला भाड्याला पण? आम्ही करतो काहीतरी उसने मागतो कोणाकडे. चला चला. ए यार समाधान डबल घरी आलो यार आपण. घरची जाऊन आणतील आता मला. अरे काय कोणी बोलणार नाही. एक काम करू, माझी ती टपरी होती पाय, हा ती साफ करू मस्त. आणि तू धंदा टाक. हा तुम्हाला सगळ्यांना मस्त दूध घरच ठेवायचं, चहा ठेवायचा, चहा विकायचा. 100 भेटले तरी आरामात, कोणाला टेन्शन नाही. तुला काय वाटत आहे का नाही? खायची माकडा नीत मग तिकडे कायला गेलतो आपण? टपरी होती तर मग टपरीतच काम केलं असता ना. हा ना यार, तुला एवढं कळत नाही का रे? एवढं आकार नाही का तुला? आयला समाधान करत यार. अरे मग तू मला आधीच सांगितलं असतं कॉल करून का भाऊ आपल्याकडे आहे एखादी टपरी बिपरी, तिथं काम केलं असतं ना आपण यार. एक काम करा आता, टाइम वेळ वाया नका घालू वेळ. चला आपण ती टपरी साफ करू. अरे पण मी तुम्हाला बोलवेलच नव्हतं ना, तुम्हीच आले मनानेच. मला घरी यायला लागलं तुमच्यामुळे, माहितीये का? अरे आता चला 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 जाऊ दे. चल ए रोहित चल. मी येऊ का? मग तू काला तुला पुसायला एक काम करा ना तुम्ही, काम करा आम्हाला महिन्याला पैसे आणून देत जा नाही का? तो काय खेळ आहे का तुझं? आता तर नोकर आहे का? आम्ही काय सांगत चाल तर बरं कष्ट करायला याला ना कब्बाशा दिवायला लावू आपण. कब्बाशा आम्ही सांगायला. चला तिघही चला, मस्त पैकी हॉटेल टाकायचं. हा मग तिघाय चला. हे चालेल जाग्या. चला रे चल. चला जाग्या. तुम्हाला मी बोलवेलच नव्हतं, तुम्ही येरीच आले दामायला. माझे कामाची वाट लावली. अरे मला आता काय घ्या, चला मला काय वाटलं तुझ्या काय भरपूर काम असेल आता. एकदम चकाचक, एकदम चकाचक करायचे. हा ए अरे तो फोन पे तर फाटून गेलाय. बसून नवीन काय नाही. जागे पैसे आहेत का? चकाचक करा, इकडं बसायला जागा बिगा. हॅलो मित्रांनो, तर आमचा व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी आमच्या चॅनल वरती आल्यात आणि सबस्क्राईब केला पाहिजे सगळ्यांनी. लाईक फॉलो सगळा काही. चावी कुठे गाडीची? चावी नाही. अरे येडा अंडे चावी दे, काय नको माझ्या करू. नमस्कार मित्रांनो, तर आमचा हा जो आजचा व्हिडिओ आहे यातून एक खूप मोठा संदेश असा आहे की काय नको सांगू मला. आपल्या खेडेगावातून मुलं बाहेर गावात कामाला जातात सिटीमध्ये, त्याला काय परंतु ते तिथे जाऊन काय दिवस काढतात आणि त्यांना एक दिवसाचं पडलेलं राहतं. आपण खेडेगावात 10-10 वर्ष विना काम करता जगतो आपण. हाच एक संदेश आहे आमचा. आणि भरपूर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि दाबून कमेंट करा. आणि आमच्या मित्रांनो सबस्क्राईब एक गोष्ट ऐका, सबस्क्राईब बटन लाल कलरचा होता, आता तो काळ्या कलरचा राहतोय ना. काय माहित रोहितचे तोंडावर बूट फेकून मारा. तोंडावर नाही ना, ते काळे बटनावर पहिले ना. ऐका, तो लाल बटन आहे ना सबस्क्राईबचा, तो काळा झालाय. आता त्याच्यावर बुट बीट काय चप्पल असेल ती पिकून मारा. आणि ते लाल घंट्यावर काय पिकून मारायचा? घंट्यावर का रे गाण्या? घंट्यावर आता एवढी ना मारा. जाऊ दे चला. मोबाईल फुटेल नाही एवढा त्यांचा फुटेल ना आपला थोडा. चला सबस्क्राईब करा. बाय. लाईक करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.